जय महाराष्ट्र। गेल्या 10 वर्षापासून महान ते पातूर हा रस्ता अतिशय हालाकीचा होता। अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, पक्षांनी, आम्ही सगळ्यांनी निवेदन देऊन या रस्त्याची मागणी केली। तदनंतर 7 महिन्या अगोदर इथल्या स्थानिक आमदारांनी इथे फलक लावले व या रस्त्याचं उद्घाटन झालं आणि त्वरित काम चालू होईल असं घोषित केलं। पण गेल्या 7 महिन्यापासून या रस्त्याचा एक विटही हल्लेली नाही किंवा कुठेही सिमेंटचा एक डागही पडलेला नाही। अतिशय तुम्ही या रस्त्याने येऊन बघाल तर खूप मोठमोठे गड्डे इथे पडलेले आहेत। स्थानिक जे नागरिक आहेत, महिला आहेत, वयस्कर वृद्ध आहेत, त्यांना या सगळ्यापासून त्रास उद्भवतोय। तसेच या रस्त्यावर चालत येणारी जी बस आहे ती कॅन्सल झाल्यामुळे विद्यार्थ्यांचेही खूप हाल इथे होत आहेत। तुम्ही बघत असाल माझ्या बाजूने इथे 2 नागरिक आहेत। एक मुलगा आहे की जो शाळेत जाताना सायकलमुळे रस्ता खराब असल्यामुळे पडला होता, त्याचा हात फ्रॅक्चर आहे। ते दादा आहेत की जे स्वतः गाडीवरनं पडले। तर अशा प्रकारे आम्ही किती दिवस आणि का म्हणून त्रास सहन करावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुक्यातर्फे मी तालुकाध्यक्ष सचिन गालाट व माझ्यासोबत माझे सहकारी मनविसीचे तालुकाध्यक्ष राज पाटील, आम्ही इथे जो गड्डा या रस्त्यामध्ये होता त्यात स्वतःला बुजून घेतलाय आणि जोपर्यंत स्थानिक प्रशासन येत नाही व आम्हाला लिखित स्वरूपात हा रस्ता चालू कधी होणार हे सांगत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा रस्ता आहे तो धाबा ते पातूर।